या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल। रक्तदान ही काळाची गरज, समाजसेवेचा वसा पुढे नेण्याचं कार्य, डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांचं वक्तव्य। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर, 304 रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीनं भवानीपेठ परिसरात भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जाणवत असलेल्या रक्तटंचाईची गरज ओळखून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात तब्बल 304 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केलं। अक्षय ब्लड बँकेच्या सहकार्याने सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत शिबिर पार पडलं। कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। यावेळी नगरसेवक अमोल बापू शिंदे, नगरसेवक चेतन नरोटे, भाजपा शहराध्यक्षा रोहिणी तळवळकर, नगरसेवक बिज्जू प्रधाने, नगरसेवक प्रथमेश कोठे, माजी नगरसेवक तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अखिल भारतीय बेरड समाज संघटना बाबूराव जमादार, अहिल्यादेवी पतसंस्थेचे चेअरमन नागनाथ कोळेकर यांच्यासह शरणप्पा डोळे, साहेबांना मुडल, बसवराज जाडगल, बंडोपंत डोळे, अंपन्ना पाटील आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे म्हणाले, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी समाजसेवा, लोककल्याण आणि न्यायप्रिय प्रशासनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला। त्यांच्या विचारातून प्रेरणा घेत समाजासाठी उपक्रम राबवणं हीच खरी जयंती साजरी करण्याची पद्धत आहे। सध्या उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असून रक्तदान ही काळाची गरज बनली आहे। माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य हे समाजहित, धर्मकार्य आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी समर्पित होतं। त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत युवकांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे। त्यांच्या नेतृत्वाखालील युवा कार्यकर्त्यांनी शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतला। यावेळी बिज्जू प्रधाने यांनीही समाजात आता मोठ्या प्रमाणात अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी होत असल्याचं सांगितलं। याप्रसंगी अक्षय अंजेखाने, सागर अतनुरे, नागेश सरगम, ज्ञानेश्वर मॅकल, सूरज पाटील, नरसप्पा मंदकल, मल्लेश मासरेड्डी, यशवंत पुराणिक, बसवराज रुपणर आदींची उपस्थिती होते। कार्यक्रम संपन्न होण्यासाठी बिपिन पाटील, यशवंत पुराणिक, रवी मंदकल, विनायक पाटील, बसवराज कुर्ली, अमर गंजळी, यासिन नालवार, अप्सर नालवार, गोपाल कुर्ले, लिंगराज मासरेड्डी, सिद्धारूढ गंधाळकर, जमीर शेख, सुरेश मंदकल, अप्पी पुजारी, प्रभू कोळी, सिद्धराम हळ्ळी, प्रवीण डोळे, गंगाराम डोळे, शिव मंदकल, अविनाश सोलगी, रेवन वग्गूर, दीपक कर्ली, व्यंकटेश जाडगल, लक्ष्मण पुजारी, विजय कोळी, अक्षय साळुखे, संतोष कर्ली आदींनी व धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त आज इकडे भवानीपेठ घोंगडे वस्तीमध्ये संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। याचे संयोजक आमचे माजी नगरसेवक सुरेशांना पाटील, त्यांचे सर्व कार्यकर्ते, सहकारी यांच्या वतीने या भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। अहिल्यादेवींचा वारसा घेत अहिल्यादेवींनी त्यांच्या काळामध्ये जे लोकोपयोगी कार्य केलेलं आहे ते 301 वर्ष झाली तरीही आजही आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहे। अहिल्यादेवींनी फक्त राजमाता नव्हत्या, त्या संपूर्ण देशामध्ये म्हणजे अगदी दिल्लीपासून ते खाली कन्याकुमारीपर्यंत म्हटलं तर वावगं होणार नाही। त्यांचा जन्म इंदोरला झाला। इंदोरमध्ये एक मोठं स्मारक शासनाने त्यांचं केलेलं आहे। त्या ठिकाणी अहिल्यादेवींचा मोठा भव्य पुतळा आहे आणि अहिल्यादेवींच्या सगळ्या वस्तू त्यांच्या राजवाड्यामध्ये आजही तशा स्थितीमध्ये छान ठेवलेल्या आहे। तिथे रोज 1000 लिंगांची पूजा अहिल्यादेवी जसं करत होत्या तशी केली जाते। अतिशय सुंदर असं स्मारक आहे। सोलापूर शहरामध्ये पण त्यांच्या नावाने आपल्या सोलापूरकरांनी विद्यापीठाची उभारणी केलेली आहे आणि या विद्यापीठामध्ये पण भव्य असं अहिल्यादेवींचं स्मारक चांगल्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे। आज त्यांच्या 301व्या जयंतीच्या निमित्ताने त्याचं औचित्य साधून हे इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून आणि मोठं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। अहिल्यादेवींनी जे लोकोपयोगी कार्य केलेलं आहे त्यांचा वारसा चालू ठेवण्यासाठी या मंडळाला मी शतशः धन्यवाद देईन की त्यांच्या स्मृती जागवण्याचं आणि लोकोत्तर कार्य करण्याचा तुम्ही जो वसा घेतलेला आहे तो असाच तुम्ही कायम ठेवा आणि अहिल्यादेवींचं स्मरण आपल्या सगळ्यांना कायमस्वरूपी राहावं असं कार्य करत राहा, हाच या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना संदेश देते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी की जय। आज
पुण्यश्लोक राजमाता अहिल्या होळकरांची जयंती त्यानिमित्त घोंगडी वस्ती भागामध्ये या भागाचे सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, आमचे शिवसेनेचे यावर्षीचे उमेदवार सुरेश अण्णा पाटील यांच्या मित्रपरिवाराच्या वतीनं अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये अहिल्यादेवींची जयंती साजरी करत आहेत। त्यामध्ये रक्तदान शिबिराचा एक चांगला कार्यक्रम गेले अनेक वर्ष ते सातत्याने राबवतात। राजकारणात यश अपयश येत असतं, पण आपल्यातला असलेला सामाजिक कार्यकर्ता हा संपला नाही पाहिजे या उद्दिष्टानं या भागात जे काम त्यांनी याआधी उभं केलं होतं ते यापुढं सुद्धा अशाच पद्धतीनं ते चालू ठेवावं अशा शुभेच्छा देतो। राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा राज्यकारभार भारताला नाही तर जगाला अभिप्रेत आहे, एवढं मोठं काम त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं आहे। सुरेश अण्णा, तुम्हाला खरंच मी शुभेच्छा देताना खूप मनापासून शुभेच्छा देतो। याचं कारण असं आहे, शरीराने जरी तुम्ही काही वेळेस अडचणीत आला असलात तरी मनाने अण्णा आमचे कुठेही खचले नाहीत। खऱ्या अर्थानं तुम्ही अनेक लोकांसाठी प्रेरणा म्हणून या भागात काम केलेलं आहेत। अनेक रुग्णांना खास करून जे अशा मोठ्या व्याधी झाल्यानंतर खचून जातात बेडवर एकदा गेल्यानंतर, पण आमचा अण्णा 1 वर्ष दवाखान्यात राहिले, पण त्यानंतर येऊन पुन्हा योद्धा म्हणून या भागाचं नेतृत्व करण्यासाठी सगळ्यांसाठी उभे राहिले। यातच खऱ्या अर्थानं राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी दिलेली शिकवण, छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आपल्या सगळ्यांमध्ये अंगीकृत आहे असं मला वाटतंय। सर्वांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे चहा सांगितलं जाऊ ना घोंगडी वस्ती या ठिकाणी विरोधी देवस्थानच्या वतीनं व सुरेश अण्णा मित्र परिवार व त्यांचे चिरंजीव बिपिन मित्र परिवारातर्फे सालाबादप्रमाणे यावर्षी देखील अहिल्यादेवी जयंती 103 वर्ष अहिल्यादेवी यांची जयंतीनिमित्त आज या ठिकाणी भव्य असं रक्तदान 301 जयंती निमित्त या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबिर आज होत आहे। गेल्या वर्षी 324 लोकांनी या ठिकाणी दान दिलं होतं। रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि एक पवित्र काम सुरेश पाटील मित्र परिवाराकडनं होतं आहे। आम्हाला आनंद आहे। ज्यास आम्ही नगरसेवक होतो दोघं, जवळपास 35 ते 40 वर्ष झालं या भागामध्ये अहिल्यादेवीचा जागर असेल, अहिल्यादेवीचे विचार असेल, सुरेश अण्णा हे अतिशय जोरदार अहिल्यादेवीचा उत्सव करतात। त्या काळामध्ये ह्या बाजूला सुरेश अण्णा मध्यवर्तीमध्ये आमचे शिवाजी महाराज पिसे, भारत बनणे, त्या पलीकडं अर्जुन भीम असे 5-6 मंडळ होते। पण बघता बघता सोलापूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आज 200-250 मंडळाची स्थापना झाली आहे आणि बघताय की एक संघटना एकत्र आल्यावर पुण्यश्लोक राजमाता अहिल्या होळकर विद्यापीठाला नामांतर करताना हा लढा उभारला। त्यामुळं विद्यापीठाला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींचं नाव मिळालं। हे केवळ संघटना एकत्र राहणं हे शक्य होत आहे। शुभेच्छांना व त्यांच्या सर्व मित्र परिवाराला एक मनापासून शुभेच्छा देतो की कधी खंड पडला नाही। अनेक वर्ष रक्तदान शिबिर या ठिकाणी चालतं आहे आणि ह्याचा खऱ्या अर्थाने उपयोग गोरगरिबांना होत आहे। जे अन्न पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती आज बिरलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीनं भावनीपेठ घोंगडी वस्ती या भागातील सर्व युवा सेना आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात आलेलं आहे। रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असल्याने दरवर्षी गेल्या 30-35 वर्षापासून आम्ही या ठिकाणी पुण्यतिथी जयंती साजरी करत आहे। त्यामध्ये रक्तदान शिबिर दरवर्षी या ठिकाणी घेतला जातो। गेल्या वर्षी 300वा जयंती असल्याने 300 ठिकाणी 321 रक्तदान केलेत। आता जवळजवळ 250 रक्तदान झालेले आहेत। अजून थोडेफार होण्याची शक्यता आहे। सालाबादाप्रमाणे दरवर्षी खाऊ वाटप, जेवण वाटप, या ठिकाणी अन्नदान वगैरे केला जातो। वह्या पुस्तक वाटप, साड्या वाटप, अनेक विविध विक्रम या ठिकाणी केलेले आहेत। त्याचप्रमाणे या भागातील नागरिकांनी आज चांगल्या काम केल्यामुळं त्या ठिकाणचे कुठलेही सामाजिक कार्य असू दे आणि चांगल्या पद्धतीनं पार पाडण्यासाठी सर्व भावनीपेठचे भक्तगण या ठिकाणी येतात। त्यामुळं अहिल्यादेवीचा या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर,
डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा, लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार, याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय, डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.